आज आपण परत येतोय एका छानशा मस्त चविष्ट भन्नाट अशा रेसिपी बरोबर। मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की कैरीच्या आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहोत। तर आज अशीच एक मस्त साऊथची डिश घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे, ती म्हणजे मँगो राईस। तर चला बघूया कशी करायची ते। गॅस लावून घेऊया आपण। फोडणीसाठी तेल घालूया। साधारण याला थोडं तेल जास्त लागतं, एक 3-4 चमचे तेल घातलं। आपण राई घालून घेऊया। राई म्हणजे मोहरी। बरेच जण मला सांगतात की राई नका मोहरी म्हणा। मला खरंच कळत नाही राई म्हटलं तर काय चुकतं किंवा काय। मी लहानपणापासून राई म्हणते, सो तोंडात बसलाय खरं तो शब्द। मोहरी चांगली तडतडली की मी गॅस बारीक करणार आहे। जिरं घालतोय आपण, त्याचबरोबर उडदाची डाळ, चणा डाळ, दोन लाल मिरच्या घालूया आणि कढीपत्ता। थोडीशी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ थोडीशी लालसर झाली की आपण शेंगदाणे घालतोय। हे पण एक परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये इथे मी तोतापुरी कैरीचा किस घेतलेला आहे, तो घालणार आहोत। 1 वाटी किस घेतलाय आपण आणि हा किस आपल्याला थोडा परतून घ्यायचा। आपण थोडीशी हिरवी मिरची घालतोय। तुम्ही लहान मुलं खाणार असाल तर हे नाही घातलीत तरी चालेल। इवन या स्टेजला तुम्ही थोडंसं आलं किसून घातलं तरी चालेल। माझ्याकडे नेमकं आज आलं नाहीये, पण ते पण छान लागतं, तर ते घातलं तरी चालेल। ऑप्शनल आहे, आलं पाहिजेच असं नाही। आता मी थोडासा नारळ घालते आणि थोडी कोथिंबीर। ही साऊथची फेमस डिश आहे मँगो राईस। खूप छान लागते चवीला। आता माझ्याकडे इथे शिजवलेला भात आहे। आपला जर शिळा भात असेल, रात्रीचा उरलेला भात असेल तरी चालेल। हा शिजवलेला भात आहे, तो घालते मी इथे। मी हा 1 वाटी बासमती राईस शिजवून घेतला होता आणि गार करून घेतलाय। पण तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, असं काही नाहीये की बासमतीच पाहिजे वगैरे। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। इथे आता मी घालतेय 1 चमचा हळद, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, आणि साखर 1 चमचा। ती तुम्ही थोडीशी तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण एक 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवूया।
बघूया आपण आता. आता इथे ना मी बासमती तांदूळ घेतलाय, त्यामुळे मी थोडी म्हणजे ते मिक्स करताना काळजी घेते. तुमचा रेग्युलर तांदूळ असेल तर काही हरकत नाही, पण बासमती असेल तर शीत तुटू नये तेवढी फक्त काळजी घ्या. आता आपला मस्त मँगो राईस तयार आहे. छान कोथिंबीर घालूया. तर मंडळी बघितलेत ना, एकदम सोपी आहे ही डिश करायला. म्हणजे थोडीफार आपण फोडणीचा भात करतो ना त्या स्टाईलने. तर नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते. चला तर मग उद्या परत या भेटायला अशाच एका छानशा आणि भन्नाट रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय.